नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या जीटीएस मराठी या युट्यूब चॅनल मध्ये। या व्हिडिओ मधून आज सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रशासकीय खर्चासाठी 31,46,32,000 रुपयाचा जो निधी मंजूर करण्यात आलेला आहे, तो साधारण 19 डिसेंबर 2025 रोजीचा जो जी आर आहे त्याचा आढावा आपण या व्हिडिओ मधून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तसेच या जी आरचा आणि पीक विम्याचा थेट काय संबंध आहे याचा सुद्धा आपण आढावा या व्हिडिओ मधून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। हा जो जी आर आहे हा प्रशासकीय खर्चासाठी जरी असला तरी याचा पीक विम्या संदर्भातला काय संबंध आहे ही माहिती आपण या व्हिडिओ मधून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आता साधारण 31,46,32,000 रुपयाचा जो निधी आहे हा साधारण स्टेशनरी खर्चासाठी, प्रवास खर्चासाठी आणि आकस्मिक जो खर्च येतो पीक विमा योजना राबवत असताना त्याच्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। त्याच्यातलाच आपण जर एक आढावा घेतला, या वर्षाचा पीक विमा जो आहे तो पीक कापणीच्या प्रयोगाच्या धर्तीवर मिळणार आहे। म्हणजेच प्रत्येक विभागातील महसूल मंडळातील पीक कापणीच्या प्रयोगाच्या धर्तीवरच शेतकरी बांधवांना पीक विमा हा मिळणार आहे। म्हणजेच आपल्या महसूल मंडळात जर पीक कापणीच्या प्रयोगापेक्षा उत्पन्न जर कमी आले तर ते किती टक्क्याने कमी आले याच्यावरच आधारित तो पीक विमा आपल्याला मिळेल। आणि त्या आपल्या महसूल मंडळात पीक कापणी प्रयोगाच्या धर्तीपेक्षा जर उत्पन्न अधिक आले तर असे शेतकरी बांधव पीक विम्यापासून हे वंचित राहण्याची शक्यता आहे। सध्या मुख्यमंत्री साहेबांनी जरी 17,500 रुपयाचा सरासरी पीक विमा मिळणार या संदर्भात जरी सांगितलेले आहे, तरी पण आपल्याला या वर्षाचे जे निकष आहे ते पीक कापणीच्या धर्तीवरच हे मिळणार आहे ही गोष्ट या ठिकाणी शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायची। तर मग हा जो निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्याच्यातला जवळपास 10,34,32,000 निधीच हा पीक कापणी प्रयोगासाठी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना प्रतिप्रयोग 1,000 याप्रमाणेच किती निधी लागणार आहे तो साधारण 10,34,32,000 इतका वितरणास ही मंजुरी देण्यात आलेली। याच्यातलाच तो काही भाग आहे। त्यानंतर आपण त्याच्यातला जर बघितलं काही स्टेशनरी खर्च आहे, काही प्रवास खर्च आहे, काही आकस्मिक खर्च, असा एकूण 31,46,32,000 रुपयाचा हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। आणि याचा जो थेट संबंध जर आपल्याला पीक विम्याशी जर म्हणता येईल तर पीक कापणी प्रयोगासाठी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना प्रतिप्रयोग 1,000 रुपयाचे मानधन आणि तेच मानधन सुद्धा मंजूर करण्यात आलेले। एकंदरीत आपण जर याचा आढावा घेतला तर या वर्षाचा पीक विमा जसा आपण बघितलंय की पीक कापणीच्या प्रयोगाच्या धर्तीवर मिळणार आहे, तर मग आपला जो पीक कापणीचा प्रयोग आहे तो आता पूर्णत्वास आलेला आपल्याला या ठिकाणी दिसतोय। आणि हा पीक कापणीचा जो प्रयोग आहे तो शेतकरी स्तरावरून पूर्ण झाल्यानंतर तो विभागीय स्तराकडे जाईल, त्यानंतर राज्य स्तराकडे, राज्य स्तराकडून केंद्र सरकारकडे जाईल आणि केंद्र सरकारकडे गेल्यानंतरच तो पीक विमा कंपनीकडे दिला जाईल। आणि याच धर्तीवर ज्या कोणत्या महसूल मंडळाचं किती नुकसान झालेलं आहे, कोणत्या महसूल मंडळाचा पीक कापणी प्रयोग कमी आलेला आहे, कोणत्या महसूल मंडळाचा पीक कापणी प्रयोग जास्त आलेला आहे, याच धर्तीवर आपल्याला पीक विमा कंपन्या हा पीक विमा मंजूर करणार आहेत। तर मग एकंदरीत हा अहवाल दिल्यानंतर साधारण पीक विमा कंपनींना 21 दिवसानंतर आपली प्रक्रिया ही पूर्ण करावी लागते आणि शेतकरी बांधवांना त्यानंतर आपला पीक विमा हा शेतकरी बांधवांच्या खात्यात वर्ग करावा लागतो। तर त्याच्या संदर्भातला साधारण आता हा पीक कापणीचा जो प्रयोग आहे साधारण आजची 19 डिसेंबर आज रोजी जवळपास पूर्णत्वास जर झाला असं म्हणता येईल आपल्याला, तर तो पीक विमा कंपनीला साधारण एक अंदाज जर बघितला आपण 30 डिसेंबर पर्यंत जर देण्यात येईल आणि त्यानंतरच 3 आठवड्यात म्हणजे साधारण एकंदरीत 21 दिवसानंतर ही प्रक्रिया पीक विमा कंपनीला पूर्ण करणं भाग असतं। आणि त्या संदर्भात जर पीक विमा कंपनीने जर पुढची काही प्रक्रिया किंवा प्रोसेस केली नाही तर त्यांना अर्थात 12% व्याज किंवा त्यांना ते काही आर्थिक भुर्दंड किंवा दंड सुद्धा देण्यात येतो। तर आपण एकंदरीत याच्यातून असा अंदाज येतोय की 21 जानेवारीचा शेवटचा आठवडा किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला शेतकरी बांधवांना पीक विमा योजनेची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण होऊन शेतकरी बांधवांना पीक विमा मिळण्याची मदत होईल अशी आशा आपण या व्हिडिओ मधून करूया। पीक विमाच्या संदर्भातली एक महत्वपूर्ण अपडेट जीटीएस मराठी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे। तेव्हा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा। आणि पीक कापणीचा प्रयोग जो आहे
तर तो कोणत्या जिल्ह्यासाठी किती आलेला आहे किंवा कोणत्या महसूल मंडळासाठी कसा आलेला आहे याच्या संदर्भातली नवीन अपडेट आल्यानंतर आपल्या जीटीएस मराठी चॅनलवरती लगेच देण्यात येईल. तेव्हा तुम्ही जर अद्यापपर्यंत जीटीएस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद मित्रांनो.